नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्ही एक थंबनेल बघितला असेल आणि त्या थंबनेलवरती असं लिहिलंय की मोफत बस प्रवास सवलत. म्हणजे तुम्हाला आता मोफत प्रवास करता येणार आहे बसने किंवा एसटी महामंडळाच्या जेवढ्या काही गाड्या असतील त्या बसने तुम्हाला मोफत प्रवास करता येणार आहे. आणि या संदर्भात एक दिव्यांगांसाठी खुशखबर आहे अशा पद्धतीने तुम्ही थंबनेल बघितला असेल आणि ते थंबनेल पाहून तुम्ही या व्हिडिओवरती आला असाल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अशी राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून किंवा राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून अशी कोणती योजना आहे की त्या योजनेच्या माध्यमातून दिव्यांगांना पूर्णपणे 100% मोफत प्रवास मिळतो. याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकार प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय. तो शासन निर्णय सुद्धा समोर तुम्हाला दिसत असेल. या शासन निर्णयाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या राज्य पुरस्कृत व्यक्तींना म्हणजे दिव्यांगांसाठी जे काम करतात त्या लोकांना आता मोफत प्रवास करता येणार आहे. आता महाराष्ट्रातील अनेक दिव्यांग बांधव आहेत, अनेक व्यक्ती आहेत की ते लोक दिव्यांगांसाठी काम करतात. आता तुम्ही सुद्धा दिव्यांग आहेत. दिव्यांग व्यक्तीसाठी काम करतो किंवा इतर व्यक्ती असतील ते सुद्धा दिव्यांगासाठी काम करतात. परंतु या ठिकाणी जे दिव्यांग बांधवांसाठी काम करतात त्यांना राज्य सरकार किंवा प्रशासनाची दखल घेऊन त्यांना राज्य पुरस्कार दिला जातो. अशा सर्व दिव्यांग बांधवांना या ठिकाणी पुरस्कृत असलेल्या दिव्यांग बांधवांना या ठिकाणी बेस्टीने पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. अशा पद्धतीची ही महत्त्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेचा लाभ प्रत्येकाने घेतला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये अशा अनेक दिव्यांग बांधव आहेत की ते दिव्यांग बांधवांसाठी अहोरात्र काम करतात, कष्ट करतात, त्यांचे छोटे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. अशा सर्व दिव्यांग बांधवांनी मी आता स्क्रीनवरती एक इमेज दाखवतोय, फोटो दाखवतोय. त्या फोटोवरती एक मोबाईल नंबर आहे आणि एक ईमेल आय डी आहे, वेबसाईट आहे. तर त्यांना कॉल करायचं आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागतात, अटी काय, पात्रता काय याविषयी संपूर्ण तुम्ही त्यांच्याकडे माहिती विचारू शकता. किंवा तुमच्या जिल्हा लेवलला जे दिव्यांग सक्षमीकरण विभाग आहे तिथे सुद्धा तुम्ही चौकशी करून अर्ज देऊन त्या ठिकाणी तुम्ही राज्य पुरस्कृत प्राप्त दिव्यांग व्यक्ती असले पाहिजे किंवा राज्यातील प्रत्येक दिव्यांग बांधवांना तुम्ही मदत करता. म्हणजे राज्यातील प्रत्येक दिव्यांगांना नाही पण दिव्यांगांना तुम्ही मदत करता आणि त्याच्यानुसार तुमची दखल ही राज्य सरकारने घेतलेली आहे. तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे. अशा सर्व व्यक्तींना राज्य सरकार प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योजनेच्या माध्यमातून त्या बसने मोफत प्रवास करता येणार आहे. अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण योजना किंवा शासन निर्णय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेला आहे. तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला एक विहित नमुन्याचा अर्ज असतो, फॉर्म असतो, तो फॉर्म वगैरे भरून द्यायचा आहे, संबंधित कागदपत्र वगैरे द्यायचे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. पण मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अट लक्षात ठेवा. ती अट अशी आहे की तुम्ही दिव्यांगांना मदत करत असताना तुम्हाला राज्य पुरस्कार मिळले पाहिजे. आता तुम्ही दिव्यांग सक्षमीकरण विभागावरती जर गेलात, त्या आपल्या पोर्टलवरती गेलात तर त्या ठिकाणी या संदर्भात एक सेपरेट योजना आहे. म्हणजे त्या योजनेचं नावच आहे का पुरस्कार प्राप्त दिव्यांग एक योजना आहे. त्या योजनेचा तुम्ही लाभार्थी पाहिजे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुरस्कार वगैरे मिळालेला पाहिजे अशा पद्धतीने. आता ते तुम्ही दिव्यांगांसाठी काम करता तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायला काहीच हरकत नाही आहे. अर्ज केल्यानंतर तुमच्या पूर्ण कामाची दखल घेणार, चौकशी करणार आणि तुम्हाला ते पुरस्कार देणार. पुरस्कार दिल्यानंतर तुम्हाला रष्टीने वगैरे सगळं पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. अशा पद्धतीची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. ते आपल्या दिव्यांग बांधवांना माहीत असणं गरजेचं आहे. कारण दिव्यांगांसाठी काम करणारे लोक खूप आहेत परंतु त्यांना कुठेतरी पुढं आणलं गेलं पाहिजे. फक्त व्हॉट्सअपपुरती किंवा फक्त त्यांचे छोटे मोठे कागदपत्र करण्यात त्यांना तिथपर्यंत नाही ठेवता त्यांना खरा न्याय दिला गेला पाहिजे. त्यांची दखल सरकारने घेऊन त्यांना पुरस्कार वगैरे दिले पाहिजे आणि त्यांना एक सवलतीचा प्रवास द्यावा. या पद्धतीने ह्या सगळ्या योजना आहेत. त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.